अहिल्यादेवींच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे। 31 मे 1725ला अहिल्यादेवींचा जन्म झाला आणि 2 दिवसानंतर 31 मे 2025 300 वर्ष पूर्ण झाले आणि म्हणून अखंड देशभर अहिल्यादेवींच्या जयंतीचे कार्यक्रम वेगवेगळ्या स्वरूपात सुरू आहेत। आणि त्यातला एक भाग म्हणून आमचे समाजाचे नेते, इथले विरोधी पक्ष नेते, भाजपाचे नेते माननीय नरेंद्र काळे साहेब त्यांच्या संकल्पनेतून अहिल्यादेवींचा सिंहासनावरती बसलेली मूर्ती आज वितरित केली जाणार आहे। हा अत्यंत पवित्र कार्यक्रम हा सोलापूरमध्ये होतोय। घराघरामध्ये अहिल्यादेवींचा फोटो असला पाहिजे, घराघरामध्ये अहिल्यादेवींचा पुतळा असला पाहिजे, अशी संकल्पना आता सर्व अहिल्या भक्तांनी राबवलेली आहे। आणि म्हणून सोलापूरमध्ये दरवर्षी असे वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून मूर्ती वाटपाचे कार्यक्रम असतात आणि या कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब पण आलेले आहेत। तर हा एक चांगला कार्यक्रम सोलापूरमध्ये आज पार पडतोय। मी विशेष अभिनंदन करतो नरेंद्र काळे साहेबांचं की त्यांनी चांगली संकल्पना राबवलेली आहे आणि सिंहासनावरचा अहिल्यादेवींचा पुतळा हा फार कमी प्रमाणात होता आणि आज तो वितरित होतोय, याचा मला आनंद आहे। शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये कुठेतरी वाद सुरू आहेत आणि त्याचा जो काही राग आहे संजय राऊतांनी भाजपवर काढलेला आहे। संजय राऊत असं म्हणतात की बाबा एका राष्ट्रवादीतल्या शरद पवार गटात त्यांना तहान लागलेली आहे सत्तेत जायची, मात्र गटारीचं पाणी कोणी पितं का तहान लागल्यानंतर, टीका भाजपवर केली। बघा, हा संजय राऊत हा वैफल्यग्रस्त माणूस आहे। 2019ला मी कुणीतरी किंग मेकर आहे आणि मी भाजपच्या पाठीमध्ये कसा वार केला अशा ते आविर्भावात वावरत होते। शरद पवारांना घेऊन बरोबर त्यांनी सत्ता स्थापन केली तेव्हा। आता ती पूर्णपणे परिस्थिती बदलली। माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये 2022ला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि देवाभाऊ मुख्यमंत्री असं एक सरकार नव्यानं स्थापन झालं आणि जे नॅचरल अलायन्स होतं, आता परत देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने भरघोस असं मतदान दिलं, बहुमत दिलं आणि त्यामुळं आता त्यांच्याकडे कुठलं काम उरलेलं नसल्यामुळं अत्यंत खालच्या लेवलला जाऊन ते टीका टिप्पणी करत राहत आहेत। महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला मतदान देऊन सिद्ध केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रातली नंबर 1ची पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीचीच गरज या महाराष्ट्रातल्या विकासाच्यासाठी गरजेची आहे, हे त्यांनी मतातून सिद्ध करून दिलेलं आहे। त्यामुळे तर संजय राऊताची स्टेटमेंट रोज वेगवेगळी येत आहेत, त्या स्टेटमेंटला फार काही महत्त्व आहे असं मला अजिबात वाटत नाही। बघा, मी तुमच्याकडून ऐकतोय, मला पंढरपूरमधले पण पत्रकार बोलले देवाभाऊने काय कौतुक केलं मी बघितलं नाही, पण जर कौतुक केलं असेल आणि शरद पवारांच्या बाबतीत बोलले असतील तर मी ते बघेन आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रतिक्रिया देईन।